मी दरवाजासमोर रोज रांगोळी काढते असं अगदी आता अभिमानाने सांगा. त्यासाठी मी घेऊन आली आहे सुंदर आणि सोप्या 3 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे ती बघा बॉर्डर रांगोळीप्रमाणे आहे. 2 रेषा मी सरळ मारून घेतलेल्या आहेत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. एक मोराचा आकार आपण तिथे काढून घ्यायचा आहे. सोप्या पद्धतीनेच मी मोर दाखवलेला आहे बघा. मध्ये एक डॉट देऊन थोडासा फुलाचा आकार देऊन घेतला. त्यामुळे काय होईल की रिकामी जागा जास्त मध्ये दिसणार नाही. आता दोन्ही बाजूला आपण फुलं काढून घेणार आहोत. तर 2 पाकळ्यांचेच हे फूल मी काढलेलं आहे किंवा पानं आहेत बघा ही. तर इथे आपण हिरवा रंग भरणार आहोत. आता मध्ये मध्ये रेषा मी मारून घेतलेल्या आहेत आणि रेषेच्या टोकाला जे आहे ते तिथे सुद्धा 3-3 डॉट देऊन फूल काढून घेतलेलं आहे. खूप सोपी आहे बघा ही रांगोळी देवासमोर किंवा तुळशीसमोर काढण्यासाठी आणि अगदी पटकन होणारी आहे. आता ही रांगोळी तुम्ही फक्त सफेद रंगाने जरी काढून ठेवली तरीसुद्धा सुंदर दिसते. त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. आता बघा तिथे मोर काढलेले आहे, त्याच्या बाजूलासुद्धा मी फुलं काढून घेतलेली आहेत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येतो. आता बोटाच्या मदतीनेच बोट फिरवून हे फुलं काढलेली आहेत बघा. मध्ये ऑरेंज रंग भरून घेतला. अगदी सुंदर आहे बघा. झटपट होणारी ही रांगोळी आहे. मध्ये थोड्या थोड्या रेषा मारून घेतल्या, त्यामुळे रांगोळीला आणखी एक फुलांना सुंदर लुक येतो बघा. त्यामध्ये डॉट देऊन घेतलेले आहेत. आता जे मध्ये आपण एक फूल काढलेलं आहे त्यामध्ये सुद्धा रंग भरून घ्यायचा आहे. ते पानांचा आकार काढलेले आहे तिथे हिरवा रंग भरून घेतला किंवा पोपटी रंग भरून घेतलेला आहे बघा. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. अगदी तुम्ही व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. आता जे कडेला आपण डॉट दिलेले आहे तिथे सुद्धा मी फूल तयार करून घेणार आहे बघा. बोटाच्या मदतीनेच हे सुद्धा फूल काढलेलं आहे. त्यामध्ये एक एक लाल रंगाचा डॉट देऊन घेतला आणि बाजूला थोडीशी हिरव्या रंगाने बॉर्डर दिली बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. मध्ये थोड्याशा रेषा फुलांमध्ये मारल्यामुळे आणखी एक सुंदर लुक येतो आणि त्याला एक आपण लाल आणि पिवळे डॉट देऊन घेतले. फुलांमध्ये सुद्धा ऑरेंज कलरचे डॉट देऊन घेतले. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे. आता 2 नंबरची जी रांगोळी आहे ती फ्री हँड रांगोळी आहे बघा. एक कमळाचं फूल काढलेलं आहे आणि बाजूला मी छोटी छोटी फुलं काढलेली आहेत. वरती पानं काढून घेतलेली आहेत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. फ्री हँड रांगोळ्यांमध्ये मी सांगत असते की कोणतेही आकार आपण आपल्या कल्पनेला सुचतील तसे आकार काढू शकतो. जो कलाकार असतो त्याचा पूर्ण कंट्रोल ह्या कलेवरती असतो. तर मध्ये मध्ये बघा जिथे जी रिकामी जागा आहे तिथे पानं फुलं कळ्या अशी ही रांगोळी अगदी सोपी आहे. एक फुलांची फांदी असते त्याप्रमाणे ही रांगोळी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. तर फुलांना काढणीचा आकार देऊन घेतलेला आहे. छोटी छोटी फुलं काढलेली आहेत आणि मध्ये थोडंसं रंग भरून घ्यायचं आहे. ते लाल रंग मी भरून घेतलेला आहे बघा. त्यामुळे फुलांना एक उठाव आलेला आहे. आता वरतीची पानं काढलेली आहे त्यामध्ये सुद्धा आपण कलर भरून घेणार आहोत. ते कमळ काढलेलं आहे तिथे ऑरेंज आणि पिवळा असं रंग मी भरून घेतलेला आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. रोजची काढण्यासाठी अगदी पटकन होते बघा ही रांगोळी. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच ही रांगोळी तुम्हाला काढता येईल. आता त्यामध्ये मी कशी काढायची आहे किंवा काय काय केलेलं आहे त्या डेमोसुद्धा दिलेला आहे बघा. तर वरती एक तुरा काढून घेतलेला आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे बघा. आता जे खाली एक तुऱ्याप्रमाणे आकार काढलेला आहे तिथेसुद्धा आपण एक फूल काढून घेणार आहोत. चक्राप्रमाणे एक फूल काढायचं आहे. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येतो बघा. रोज छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा. त्यामुळे एक निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात येत नसते आणि खूप रांगोळी बघा, एक रांगोळी ही एक कला नसून ती आपली परंपरा आहे बघा. आणि आपण कुठलं तरी एक कला माणसाने जोपासावी असं म्हटलं जातं. कला आपले जीवन सुंदर करत असतात. नक्कीच एक छोटीशी रांगोळी रोज जर काढली तर आपल्याला प्रॅक्टिस होऊन जाते आणि आपल्याला हळूहळू आपण सुंदर अशा रांगोळ्या काढायला लागतो. त्यासाठी छोटीशी का होईना रांगोळी नक्की तुळशीसमोर, दरवाजासमोर किंवा देवासमोर नक्की काढा बघा.
आता हे मध्ये मध्ये जी जागा रिकामी आहे तिथेसुद्धा मी डॉट देऊन घेतलेले आहेत. आता 3 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे. जसे टिपक्यांची रांगोळी असतात त्याप्रमाणे ही रांगोळी आहे बघा. मी रेषा मारून घेतलेल्या आहेत. अगदी गणिती प्रकारे ह्या रांगोळ्यांमध्ये वापरले जातात. जसं की त्रिकोण, चौकोन किंवा गोल असे ह्या रांगोळ्यांमध्ये वापरले जातात. अगदी कोणाला रांगोळी काढता येत नसेल त्यांनासुद्धा ह्या रांगोळ्या नक्कीच काढता येतात. व्यवस्थित बघितल्या तर नक्कीच काढता येतात. एक फूल तयार करून घेतलेलं आहे बघा मी आणि पुन्हा मध्ये मध्ये रेषा ओढून घेतलेल्या आहेत. आता ज्यामध्ये रेषा ओढलेल्या आहेत तिथेसुद्धा आपण छोटी छोटी फुलं काढणार आहोत. तर डॉट देऊन मी तिथेसुद्धा छोटी छोटी फुलं काडीच्या मदतीने तयार करून घेतलेली आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपीच आहे बघा आणि अगदी पटकन होणारी आहे. तुळशीसमोर काढण्यासाठी किंवा देवासमोर काढण्यासाठी अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. आता जी फुलं काढलेली आहेत तिथे आडव्या रेषा मी मारून घेतलेल्या आहेत. 2-2 रेषा आडव्या मारून घ्यायच्या आहेत. तर मध्ये फुलांमध्ये रंग भरून घेतला. आता जे मध्ये आपण फूल काढलेलं आहे तिथे सुद्धा रंग भरून घेण्यात एक मोराच्या पिसाचा आपण त्याला लूक देणार आहोत बघा. ते काडीच्या मदतीने मी आतल्या बाजूला ते ओढून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये एक पिस्ता कलर मी भरून घेतलेला आहे बघा. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे, झटपट होणारी आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 3, 4, 5 अशा रांगोळ्या नक्कीच दाखवत असते. जी कोणती तुम्हाला रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. अगदी सोप्या सोप्या रांगोळी असतात आणि त्याचा एक डेमोसुद्धा मी दिलेला असतो की कोणत्या प्रकारे रांगोळी काढलेली आहे. बघा आता मोराचं पीस काढलेलं आहे, त्याला थोड्याशा रेषा मारून घेतल्यामुळे आणखी एक सुंदर लूक आलेला आहे. तर मध्ये एक पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेतला. तर ज्या रेषा काढल्या तिथे बघा हिरवे डॉट मी दिलेले आहेत आणि वरती एक एक लाल रंगाचा हे हळदी कुंकाचे डॉट देऊन घ्यायचे आहेत. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे बघा. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि छोटीशी का होईना रांगोळी नक्की दरवाजासमोर काढा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.